All right, this is another sum. Something similar to Rasna Limited. Akshat Company Limited made an issue of 10,000 equity shares of ₹10 each payable as follows. Application 2, allotment 4, first call 3. Same तीन actions किंवा three things here. Application, allotment and first call. Now, second call of ₹1 also. Total 4 activities. There are 4 activities. Company received. Where is the share premium? There is no share premium. They have eliminated share premium. Okay. पण मी ते इन्सर्ट करणार आहे. आय एम गोइंग टू इन्सर्ट शेअर प्रीमियम इनटू दिस. बघूया ना आपल्याला किती समजतंय. आधी पहिले जो दिलाय त्याप्रमाणे करूया. कंपनी रिसीव्ड applications for 15,000 equity shares, of which applications for 2,000 equity shares were rejected and money refunded. All the shareholders paid up. पुढे काही सांगितलेलंच नाही. मगाशी बायफर्केट करून दिलं होतं. नाउ व्हॉट डज दिस मीन? आपण अलॉटमेंट किती लोकांना केली, हाऊ मेनी शेअर्स, हाऊ मेनी ऍप्लिकंट्स किंवा हाऊ मेनी नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स ऑन विच वी हॅव मेड अलॉटमेंट ऑफ 10,000 शेअर्स. म्हणजे किती शेअर होल्डर्सना आपण 10,000 शेअर्स इश्यू करणार. 15,000, 13,000. इट इज सो व्हेरी इझी, सो व्हेरी इझी. 15,000 ऍप्लिकेशन्स आली, त्यातली 2,000 रिजेक्ट केले, म्हणजे उरलेल्या 13,000 लोकांना 10,000 शेअर्स इश्यू केले. सो व्हेरी इझी. ओके. म्हणजे आता जर तुम्ही नंबर ऑफ शेअर्स, आणि माझं सजेशन आहे तुम्ही जी वर्किंग नोट करताना ती या 15,000च बायफर्केशन करा. 15,000 into 2. आता 15,000 बघा ना, मी वर्किंग नोट कशी करू शकतो. 15,000 त्याचं 3 पार्ट्स मध्ये डिवायडेशन कसं करणार. 15,000 मी मनी बिलॉंग्स टू असेस किती आहेत. 10,000 इज पैसे, याच्या 10,000च इश्यू करतोय आपण, म्हणजे 10,000 वरचं ऍप्लिकेशन आपले आहेत. 2,000 आपण रिजेक्ट करतोय, सो हे रिफंड आहेत. मग राहिले किती. 13,000. 3,000 तुम्ही इथल्या इथे सुद्धा करू शकता. 3,000 कसे काढले मी, कारण 13,000 लोकांना तुम्ही 10,000 शेअर्स दिलेत, म्हणजे 3,000 एक्सेस ऍप्लिकेशन्स यू हॅव रिसीव्ड, विच ऍक्च्युअली एक्सेस झाले 5,000, पण त्यातल्या 2,000 तुम्ही रिफंड केलेत, आणि 3,000 प्रोराटा बेसिसवर तुम्ही ऍप्लिकेशन, मी 3,000 लोकांना 10,000 दिले, म्हणजे त्यांना तुम्ही प्रोराटा बेसिसवर अलॉटमेंट केली. म्हणून आपण ऍडजस्ट किती करणार, तर ऑन 3,000 शेअर्स, 3,000 ऍप्लिकंट्स आहेत, त्यांचे पैसे आपण ऍडजस्ट करणार. सो दिस इज ऍडजस्ट, दिस इज रिफंड अँड दिस इज शेअर कॅपिटल. मी माझी वर्किंग नोट अशा पद्धतीने थोडीशी मॉडिफाय केली. कळते का चेक करा. हे जर कळलं तर जवळपास इश्यू ऑफ शेअर यू हॅव अंडरस्टूड. नेक्स्ट पुढे जाऊया. पेड, नाउ rejected and money refunded. Okay, all shareholders paid up to second call. माझा रेड लाईन आली. Except Kavita, the allotee of 1,000 shares who failed to pay final call. म्हणजे तिने फायनल कॉल नाही पे केला, म्हणजे हे माझं CI आहे. रेस्ट ऑफ दिस इज माय शेअर फॉर फीचर. हे आता कळायला लागलंय तुम्हाला ही रेड लाईन काय आहे. व्हॉट इज दिस रेड लाईन. हे तिन्ही माझं शेअर फॉर फीचर आहे. म्हणजे हाऊ मच, आणि प्रीमियम आहे काय याच्यात. देयर इज नो प्रीमियम ओव्हर हियर, प्रीमियम नाहीये. ऑलराइट, दॅट मेक्स नो डिफरन्स. उलट मस्तच झालं, प्रीमियम नाही, डोक्याला ताप गेला. म्हणजेच काय झालं, हे किती झाले, 6 and 3 9, आणि हा 1, बरोबर. 10 रुपीजचा इश्यू. 9 रुपीज इज शेअर फॉर फीचर अँड 1 रुपी इज कॉल्स इन अर्लियर्स. बरं, मग आता मी मगाची एंट्री करणार का. माझी मगाची मी एंट्री केली होती फॉर फीचरला. बाय द वे दी शेअर्स आर फॉरफिटेड. इथं फॉरफिचर इश्यूच नाहीये, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणारच नाही. फॉरफिचरचा आपण घेणारच नाही पिक्चर मध्ये. सॉरी, फॉरफिचर म्हणतोय, शेअर प्रीमियम पिक्चर मध्ये येणारच नाही. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. वंडरफुल. चला, हा पहिलं वर्किंग नोट कळले तुम्हाला मी कशी केली. मी इथं रफ मध्ये वर्किंग नोट केली. नेक्स्ट, आता मला तुम्ही सांगायचंय की बघा 1,000 शेअर्स आपण फॉरफिट केलेत.
तुम्ही फॉरफिचरची एंट्री कशी कराल? डायरेक्ट एंट्री सांगा. काय काय काय? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, टू कॉल्स इन अरियर्स, टू शेअर फॉरफिचर. शेअर प्रीमियम कुठे आहे? नाहीये. का नाही घेतला? तो रिसीव झाला म्हणून का शेअर प्रीमियमच नाहीये? शेअर प्रीमियमच नाही. आता तू नवीन आहेस, आपण काय करणार आहे आता? दरवेळेला तुम्हाला शेअर प्रीमियम हे चेक करायचं आहे की शेअर प्रीमियम रिसीव झालाय का रिसीव नाही झाला. जर रिसीव नाही झाला तर तो तुमच्या फॉरफिचर मध्ये येणार, आणि जर रिसीव झाला तर फॉरफिचर मध्ये येणार नाही. दिस इज अ कन्सेप्ट. बरोबर? ही एंट्री तुम्ही करणार आहे. अमाऊंट किती करणार? बघा मी कशी काढतोय अमाऊंट. मला बाकी काही गरजच नाही. हे बघा ना, हे 3, हा 1 आणि हे 10. दिस इज माय एंट्री. 1000 into 10 is my share capital debit. 1000 into 9 is my into 1 is my calls in arrears, and 1000 into 9 is my share forfeiture. Done. I'm sorted. Absolutely एकदम मक्खन आहे. पण हे आय डोंट नो व्हाय हे मुलांना समजतच नाही. यात आहे काय? काय आहे काय याच्यात? तुम्हाला समजत नाही कारण तुम्ही त्यात इंटरेस्टच घेत नाही आहात. इफ यू स्टार्ट टेकिंग इंटरेस्ट इन टू इट, तुम्ही असं समजा की तुम्ही सेक्रेटरी आहात आणि हे सगळं तुम्हाला हँडल करायचं आहे, बाकी काही नाही. कोणी नाही तर बॉस तुमचा येणार आणि तुम्हाला सांगणार मेरे को बाकी कुछ पता नहीं, ये एंट्री करके दो. दॅट्स इट. मग कसं तुम्ही कामाला लागणार? तुम्ही कामाला लागणार कसून? मला येत कसं नाही, नाही तर माझी नोकरी खतरे में आहे. असं तुमचं कुठे काही जळतच नाही. त्यामुळे तुम्हाला काही परवाच नाही. नाही आला तर नाही आला, चला 2 मार्क गेले. अरे 2 मार्क गेले यार. यू आर लुझिंग 2 मार्क्स विच वी कॅनॉट अफोर्ड. अरे 5 मार्क सुद्धा नाही. आणि कशामुळे? फक्त तुम्ही लक्ष देत नाही. मी सिंपल सांगतोय, शेअर फॉरफिट करा. आणि हे शेअर फॉरफिट करताना कॅपिटलला डेबिट, फेस व्हॅल्यूने शेअर कॅपिटल डेबिट होणार. इथं आपण ही लाईन पण ड्रॉ केली, ती त्यासाठी केली. दिस लाईन वी हॅव ड्रॉन इज फॉर दिस, की याच्या वरचा पार्ट जो आहे तो सगळा शेअर फॉरफिचर. आणि ही लाईन मी कुठून ड्रॉ केली? हे बघा इथून त्यांनी दिलंय. हे बघा ना, एक्सेप्ट किंवा पेड अप टू सेकंड कॉल, एवढं क्लिअर कट दिलंय. पेड अप टू सेकंड कॉल. एक्सेप्ट लास्ट कॉलला कविता इन्व्हॉल्व आहे, म्हणजे तो झाला CI. आणि कविताचे शेअर आपण फॉरफिट केले. ओके, मी आता आपण हा सब नाही सॉल्व्ह करत आहे, मी आता थोडा चेंज करतो. बघा हा, नाव 10 रुपयाचा शेअर आहे. नाव आय एम इन्क्लुडिंग प्रीमियम ऑफ ₹2. प्रीमियम ऑफ ₹2. आणि माझा अलॉटमेंटचा कॉल झाला 6 इन्क्लुडिंग प्रीमियम. राईट? इन्क्लुडिंग प्रीमियम. नाव माय फॉरफिचर एंट्री विल बी. आता माझी फॉरफिचर एंट्री काय होणार? आता माझी फॉरफिचरची एंट्री काय होणार? श्रुती, अदिती, कियारा, बोल. पार्श्वी, ध्रुव, नील. इक्विटी शेअर. ओके, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट, टू CI, टू शेअर फॉरफिचर. दिस विल बी द एंट्री. चला, हाऊ मेनी ऑफ यू अग्री विथ दिस एंट्री? ध्रुव, हे झालं ध्रुव. हाँ बराबर है. Who is saying Dhruv? Dhruv and Parshvi is saying, अरे Neil is also saying this. You have not understood at all. मी आता काय सांगितलंय ना, हे तुम्हाला कळलेलंच नाही. यार, what we have discussed earlier. आधीच्या सम मध्ये आपण काय डिस्कस केलं बाबांनो?
काय ध्रुव, अरे तुला शेअर प्रीमियम मिळाला ना इथं, यू हॅव रिसिव्ड ना. सी व्हॉट शी इज डुईंग, शी इज पेइंग यू ऑल दीज 3 कॉल्स. शी हॅज पेड यू share premium. Well, why you are debiting share premium? डेबिट करायचा नाहीये, तो डेबिट कधी करणार जर प्रीमियम रिसीव नाही झाला तर. हियर यू आर रिसिव्हिंग दिस प्रीमियम. हा तुला प्रीमियम रिसीव झालाय, एंट्री मध्ये काहीही चेंज होणार नाही. एंट्री विल रिमेन सेम. जी मगाशी एंट्री होती तीच एंट्री आली आहे. काय ध्रुव, नील, प्रीमियमची एंट्री नाही करायची, प्रीमियमची एंट्री नाही करायची. म्हणजे एंट्री काय होणार आहे त्या केसमध्ये, हे बघ, ही आहे कॉल सिनेरियोस, ही एंट्री होणार. हीच एंट्री शेअर प्रीमियम जरी असला ना तरी हीच एंट्री होणार. वाय? कारण तो प्रीमियम आपल्याला रिसीव्ह होतोय. प्रीमियम फक्त कुठे आहे, प्रीमियम कुठे आहे त्याला फार महत्व आहे. आता सपोज व्हॉट आय से, बघा मी काय, दिस इज म्हणजे इवन ऍक्च्युली हायपोथिकेटेड किंवा थोडंसं मी जरा एक्झॅक्रेटेड करून सांगतो. थोडंसं मी चेंज केला. हा प्रीमियम मी इथं टाकला, इन्क्लुडिंग प्रीमियम, आणि हा कॉल केला 5, प्रीमियम आहे 2. आता मला एंट्री सांगा. आता ते तिघांनी तुम्ही जे हो म्हटलेत ना, ती एंट्री ही आहे. येस, फर्स्ट कॉलला पण एंट्री तीच राहणार, आणि सेकंड कॉलला असेल तर एंट्री ही जी आता आपण केली ती. फर्स्ट कॉल पण आलेला आहे, इवन फर्स्ट कॉल वी हैव रिसीव्ड. प्रीमियम ऐसा कुछ नहीं भाई, क्यों नहीं आ सकता, बिल्कुल. अरे प्योर अभी, हाँ, अगर अगर देखो, अगर प्रीमियम यहां पे है, इंश्योरेंस प्रीमियम, सॉरी इंश्योरेंस प्रीमियम क्या बोल रहा हूं, शेयर प्रीमियम यहां पे है अगर फर्स्ट कॉल में, तो भी एंट्री सेम. वाई? बिकॉज यस, प्रीमियम रिसीव हो गया, यहां पे आ गया शेयर प्रीमियम, तो फिर आपने जो एंट्री बोली वो सही है. काय नील? सो चेंज हा नीट लक्षात ठेवा. ओके, लेट अस स्टॉप हियर.